कोरोनाची लस घेतल्यानंतर आपल्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात आणि कोरोनापासून आपले संरक्षण होते। तसेच पूर्णपणे लसीकरण केलेल्या लोकांना लक्षणे न दाखवता संसर्ग होण्याची शक्यता कमी असते। कोविड-19 विरुद्धची लस कोणी घेऊ नये? गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिला, तसेच कोणतीही ॲलर्जी असणे, कोरोनाचा संसर्ग किंवा लक्षणे असणारी व्यक्ती, तसेच कोरोनामुक्त व्यक्तींनी 4 ते 8 आठवड्यानंतर लस घ्यावी। हृदयरोग, बीपी, डायबिटीज, कॅन्सर असलेल्यांनी लस घ्यावी। 18 वर्षावरील सर्वांनी लसीकरण करावे। शंका असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। रक्तदानाचे महत्त्व आणि फायदे। रक्तदानामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होते व कर्करोगाचा धोका कमी होतो। कोरोना लसीकरणानंतर 56 दिवस रक्तदान करता येत नाही, त्यामुळे रक्तपेढीमध्ये रक्ताची कमतरता जाणवेल आणि ज्या रुग्णांना रक्ताची गरज आहे त्यांना ते मिळणार नाही। म्हणून पात्र व्यक्तींनी लसीकरणापूर्वी रक्तदान करावे। रक्तदान कोण कोण करू शकतो? वजन 50 किलो असलेली पूर्णपणे निरोगी व्यक्ती, वयाच्या 18व्या वर्षापासून 65 वर्षापर्यंत। कोविड लसीच्या डोस नंतर 56 दिवसांनी रक्तदान करता येईल।